सर्वात अगोदर सुरुवात करूया एका गोष्टीमधून. तर मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. खरं तर 2 वर्ष अगोदर मी हिंदीमध्ये एक चॅनल ओपन केलं होतं. चॅनलचं नाव होतं PR टॉक आणि त्यामध्ये मी मूवीजच्या स्टोरीज माझ्या भाषेमध्ये सांगायचो. पण मला माहीत होतं या चॅनलवर कधी ना कधी तर कॉपीराईट स्ट्राईक वगैरे येईलच, पण चॅनल टर्मिनेट पण होऊ शकतं हे नव्हतं माहिती. मी त्या चॅनलवर 2 वर्ष काम केलेलं आणि 2 वर्षामध्ये त्याला इतकं ग्रो नव्हतं गेलं. 400-450पर्यंत मी त्याचे सबस्क्रायबर नेले होते. पण चूक हीच आहे की दुसऱ्यांच्या कॉन्टेंटचा पार्ट मी माझ्या व्हिडिओजमध्ये टाकत होतो. कारण 5 सेकंदासाठी किंवा 10 सेकंदासाठी कोणता पण आपण कमर्शियल यूजसाठी किंवा असं एक काहीतरी कायदा वगैरे आहे, त्याच्यामध्ये आपण कोणता पण व्हिडिओचा छोटासा पार्ट आपण घेऊ शकतो आपल्या व्हिडिओमध्ये लावण्यासाठी. उडलेलंच आहे, तर असं म्हणायला हरकत नाही की ते चॅनल फक्त मी एक्सपेरिमेंटसाठी केलेलं. पहिले 400 किंवा 1000 सबस्क्रायबर गेन करणं हे त्यालाच माहिती आहे जे क्रिएटर आहेत. जर तुम्हाला नवीन चॅनल ओपन करायचं असेल तर काय काळजी घ्यायची आहे, व्हिडिओ कशा पद्धतीने तयार करायचं आहे, हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या अनुभवानुसार माझं जे चॅनल होतं ते एक स्टोरी टेलिंग चॅनल होतं. तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ क्रिएटर असाल तर तुम्हाला व्हिडिओ जो आहे ना तो त्या एडिटिंगमध्ये तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स करावे लागतील ॲज कम्पेअर्ड टू लॉंग व्हिडिओ. लॉंग व्हिडिओ तेव्हाच बघता जेव्हा आपल्याला काहीतरी त्याच्यातून शिकायला भेटतं. आता कामाचे व्हिडिओज जर तुम्ही बनवत असाल तर थोडंसं त्या पर्टिक्युलर टाईमसाठी तुमच्या व्हिडिओसाठी थोडासा बोर वाटेलच. पण जर तुम्ही त्याला पण इंटरेस्टिंग केलं आणि जर नाही जरी केलं तरी पण तुमचा व्हिडिओ चालणार. पण त्यासाठी तुम्हाला त्या रिलेटेड अजून खूप सारे व्हिडिओज क्रिएट करावे लागतील, मग तुम्हाला त्याचा फायदा होईल. कारण हा व्हिडिओ बनवला आणि हा डायरेक्ट व्हायरल झाला असं कधीच होत नाही. नॉर्मली जर तुम्हाला चॅनल ग्रो करायचं असेल ना तर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ टाकावा लागेल आणि प्रत्येक व्हिडिओ हा सिमिलर टाईपचा सिमिलर निशचाच असला पाहिजे. मोबाईलमधून व्हिडिओज वगैरे क्रिएट करत असाल आणि एडिट पण त्याच्यामध्येच करत असाल आणि अपलोड पण त्याच्यामध्येच करत असाल, कम्प्युटरचा किंवा लॅपटॉपचा याच्यामध्ये तुम्ही काही म्हणजे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही सगळं जर मोबाईलवरच करत असाल तर तुम्हाला YT स्टुडिओ ॲप डाउनलोड करावंच लागेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अशा सेटिंग्स भेटतील ज्या सेटिंग्स करून तुम्ही तुमचा व्हिडिओ व्हायरल करू शकता. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कॅप्शन, हॅशटॅग्स आणि कीवर्ड्स ही अशा गोष्टी आहेत त्याच्यामुळेच व्हिडिओ व्हायरल होतो. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं थंबनेल. थंबनेल जर तुमचा अट्रॅक्टिव्ह नसेल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी क्वेश्चन नसेल, व्हिडिओ नाही चालणार. व्हिडिओ क्रिएट करायच्या अगोदर आपण सगळ्यात अगोदर थंबनेल तयार करायला शिका. थंबनेल तयार करण्यासाठी कॅनवा ॲप आहे, पिक्सल लॅब ॲप आहे आणि ऑनलाईन पण अशा काही वेबसाईट आहेत त्या ऑटोमॅटिकली आपल्याला वेगवेगळे थंबनेल्स तयार करून देतात. पण स्वतः थंबनेल तयार केलेलं कधीही चांगलं. त्यासाठी पिक्सल लॅब, पिक्सआर्ट आणि कॅनवा हे 3 जे ॲप आहेत, मग त्यामध्ये पण कॅनवा जे ॲप आहे ते इंटरनेट सुरू असल्यावर चालतं आणि बाकीचे जे 2 आहेत पिक्सआर्ट आणि पिक्सल लॅब हे जे आहेत ऑफलाईनसुद्धा आपण त्याच्यामधून काही थंबनेल तयार करू शकतो. दुसऱ्या वेबसाईट्स किंवा दुसरे ॲप्स वापरण्यात म्हणजे टाईमपास वगैरे करू नका. हेच 3 ॲप आहेत, या 3 ॲपमधून तुम्ही कितीही आणि कसंही थंबनेल तयार करू शकता. माझा चेहरा इतका रडका का दिसायला आहे? 12-12, 14-14 घंटे जर माझं स्क्रीन टाईम असेल तर कमून नाही दिसायचं माझा थोबाड रडकं? असो, जाऊ द्या, याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला आपलं चॅनल ग्रो करायचं आहे. तर तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता चॅनल रिलेटेड. मला पण सबस्क्राईब करा आणि मी पण नवीन चॅनल सुरू केलं आहे तर मला पण सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील या चॅनलवर आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी घेऊनच येत आहे. अजून खूप सारं कॉन्टेंट आहे जे माझ्याकडं आहे, जे की तसंच पडलेलं आहे आणि मी ते अपलोड करायचंच फक्त विसरलेलं आहे. तर हळूहळू तुम्हाला सगळे व्हिडिओज किंवा प्लेलिस्टच असे डायरेक्ट अपलोड करेल मी. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. लास्टला मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही तुमच्या मी इतक्या दिवस मी जर स्वतः हिंदीमध्ये 64K व्ह्यूजवाला एखादा व्हिडिओ तयार करू शकतो हिंदीमध्ये, तर माझ्या मातृभाषेमध्ये मी ज्या भाषेमध्ये फ्लुएंटली बोलत आहे ज्यासाठी मला कोणतीही स्क्रिप्ट लागत नाही, त्याच्यामध्ये मी किती सबस्क्रायबर आणि किती व्ह्यूज करू शकतो. आणि व्हिडिओ क्रिएट करताना तुमची स्वतःची मातृभाषा जर तुम्ही वापरली ना तर तुम्हाला फ्लुएंटली बोलता येईल आणि तुम्हाला कोणत्या स्क्रिप्टची वगैरे गरज लागणार नाही. यूट्यूबला हेच तर पाहिजे, व्हेरिएबल कॉन्टेंटच पाहिजे वेगवेगळ्या भाषेमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.